नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अंधेरीतल्या गोखले पुलासंदर्भातली. गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पूल बंद केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. 7 नोव्हेंबरपासून गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि हा गोखले पूल पाडण्यात येणार आहे. त्याच संदर्भात आज महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची बैठक होणार आहे की हा पूल नेमका पालिका पाडणार की रेल्वे प्रशासन पाडणार, याबाबत आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, आज कधी बैठक होणार आहे गोखले पूल पाडण्यासंदर्भात? श्वेता, आज रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांची गोखले ब्रिजच्या संदर्भात एक बैठक असणार आहे. साधारणतः दुपारी ही बैठक पार पडेल. मात्र आपण जर पाहायला गेलं तर गोखले ब्रिज आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात जर पाहायला गेलं तर मोठी तारांबळ जी आहे ही मुंबईकरांची, खास करून अंधेरीमध्ये जे प्रवास करतात त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते. आत्ता मी गोखले ब्रिजवरती आहे आणि गोखले ब्रिज जो आहे तो सद्यस्थितीला तरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी वाहतूक जी आहे ती सुद्धा आता करण्यात आलेली आहे. पर्यायी वाहतूक म्हणून कॅप्टन गोरे ब्रिज, मिलन सबवे, खार सबवे, ठाकरे उड्डाण पूल आणि अंधेरी सबवे वापरण्याचा सल्ला जो आहे हा देण्यात आलेला आहे. मात्र ज्या पद्धतीनं गोखले ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट आल्यानंतर हा ब्रिज पूर्णपणे धोकादायक घोषित करण्यात आला. त्यानंतर IIT कडनं एक प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आला की कशा पद्धतीनं हा ब्रिज असेल आणि त्याच संदर्भात आज महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांची बैठक असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेकडनं याआधीच स्पष्ट करण्यात आलेला आहे की आम्हाला कोणताही ब्रिज पाडण्याचा अनुभव नाही आहे, त्यामुळे रेल्वेनंच हा ब्रिज पाडण्यात यावा अशी भूमिका जी आहे ही महानगरपालिकेनं घेतलेली आहे. त्यामुळे गेले काही दिवस ह्या ब्रिजचं काम जे आहे हे रखडून पडलं होतं. हा ब्रिज जो आहे हा पाडण्यात आला नव्हता. मात्र आज महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांची बैठक होणार आणि या बैठकीत अंतिम ठरणार आहे की नेमका हा ब्रिज कोण पाडणार आहे. कारण का त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ही गेले काही वर्ष होताना आपल्याला पाहायला मिळते. 2018 साली ही दुर्घटना अंधेरी ब्रिजवरती झाली होती आणि त्यानंतर हा ब्रिज जो आहे हा एका बाजूनं बंद करण्यात आला होता. मात्र 2018 नंतर कुठच्याही प्रकारे ह्या कामाला गती जी आहे ही मिळाली नव्हती आणि आज अखेर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांची बैठक होणार आहे. श्वेता. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि बैठक झाल्यानंतर नेमका कळेल की नेमका अंधेरीतला हा गोखले पूल कोण पाडणार. आता हा गोखले पूल बंद असल्यामुळे इथून प्रवास करणं म्हणजे बाहुबलीसारखी कसरत करण्यासारखं आहे. पण आपण बाहुबली नाही, त्यामुळे ही कसरत करण्याऐवजी मेट्रोचा वापर करा असं मिश्किल आवाहन मेट्रोकडून करण्यात आलंय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद असल्यामुळे या भागात प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि पर्यायी रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. साकीनाका आणि असल्फा भागातून अंधेरी पश्चिमेसाठी येणाऱ्या तब्बल 1.5 ते 2 तास लागतात आणि त्यामुळे मेट्रो वापरा, अवघ्या 21 मिनिटात पोहोचाल असा सल्ला मेट्रोने दिलाय. महत्त्वाचं म्हणजे हा पूल बंद असल्यामुळे मेट्रोमध्ये सुद्धा आता मोठी गर्दी होताना दिसतेय. मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवरती तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पूल पाडण्याचं काम 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होईल आणि 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालेल. या काळात CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे कसारा, खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील आणि इथूनच लोकल सोडण्यात येतील. तर हार्बरवरती पनवेल इथून येणाऱ्या लोकल या वडाळ्यापर्यंत चालवण्यात येतील आणि तिथूनच त्या पुन्हा डाऊन दिशेला सुटतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. तर खालापूर ते सिंहगड संस्थेपर्यंतचा 19 किलोमीटरचा घाटातला तीव्र उताराचा धोकादायक रस्ता हा अपघाती मार्गाला मिसिंग लिंक हा पर्यायी बायपास मार्ग असणार आहे आणि या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाला 0 अपघात रस्ता करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे MSRDC मंत्री असताना या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता आणि आता ते मुख्यमंत्री असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असलेल्या घाटातील तीव्र उतारावरील अपघात टाळून 0 अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केला जातोय.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावरती मिसिंग लेनचा जो प्रकल्प आहे तो आता मार्गी लागत आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे। शिंदे साहेब, काय सांगाल? हा प्रकल्प खूप बहुचर्चित आहे आणि खूप मोठा आव्हानात्मक देखील आहे। या प्रकल्पाबद्दल काय सांगाल? आपण या प्रकल्पाच्या भुयारामध्ये आहोत। भुयारामध्ये हे टनेल आहे आणि वरती लोणावळा लेक आहे। माझ्या माहितीप्रमाणे 500-600 फूट त्या लेकच्या खाली आपण आहोत। म्हणजे हा जगातला, देशात नाही तर जगातला वायडेस्ट हा टनेल आहे। 23.75 मीटरचा आणि 8 किलोमीटर लांबीचा आहे। अत्याधुनिक सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून हा टनेल झालेला आहे आणि या टनेलमुळे मुंबई पुण्याचं जे अंतर आहे ते अर्ध्या तासांनी कमी होणार आहे। घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल। म्हणजे घाटामध्ये जी ट्रॅफिक जाम होते, काही वेळा ॲक्सिडेंट होतात, हे सगळे अवॉइड होतील। कुठेही काही नाही, स्मूथ माणूस मुंबईतला पुण्यामध्ये अर्धा तास अगोदर पोहोचेल। असं याचं या टनेलमुळे, मिसिंग लिंकमुळे फायदा होणार। अनेक अपघात होतात, ते अपघात आता पूर्णपणे कमी होतील। नाही, अपघात कमी होणार, ट्रॅफिक कमी होणार, पोल्युशन कमी होणार, वेळेची बचत होणार, इंधन बचत होणार, सगळं होणार। आणि सगळं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा टनेल केलेला आहे। हे आपण कोटिंग पाहतोय, 5 इंचाचं कोटिंग आहे। हा जेव्हा आता मिसिंग लिंक तयार होईल त्यावेळेला इथले जे ब्रिज आहेत ते 2 दऱ्यांना साधणारे असतील, तर तिथे देखील पर्यटकांसाठी काय बिलकुल ते आपण विविंग गॅलरी देखील तिकडे ठेवतोय आणि ते वायडक्ट आहे, त्याच्यामध्ये निसर्गाचा देखील पर्यटकांना आनंद घेता येईल। मला काय वेगळा टोल द्यावा लागेल का सर? नाही, टोलचा विषय नाही, तो आहे तोच आहे, त्याच्यात नवीन काय टोल नाही। धन्यवाद साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहे ते सुरक्षेला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आलेला आहे। आपण ज्या बोगद्यामध्ये आहोत तो बोगदा लोणावळा सरोवराच्या खाली आहे। जवळपास 150 मीटर खाली हा बोगदा जो आहे तो खोदण्यात आलेला आहे। आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो, हा 10 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे जो पुढे थेट खालापूरपर्यंत जातो आणि आपण इथे पाहू शकतो याला एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेली आहे वेगवेगळ्या, कारण इथे ज्या प्रकारे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं सहाय्याने ते बांधकाम करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर कुठली अनुचित घटना घडली, म्हणजे एखादा अपघात घडला किंवा काही दुर्घटना घडली तर तात्काळ प्रवाशांना जे आहे ते मदत मिळेल या दृष्टिकोनातून देखील इथे वेगवेगळे जे बोगदे जे ते निर्माण करण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची जी आहे काळजी ती इथे 100% घेण्यात आली असल्याची माहिती MSRTCने दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। पुढची बातमी, मुंबईमध्ये एका भरधाव कारची रिक्षाला धडक बसली आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा अपघात झालाय। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेत तर 2 जण जखमी झालेत। वनराई पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी कार चालक मात्र फरार आहे। कार आणि रिक्षाची धडक झाली आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती अपघात झाला। भरधाव कारची रिक्षाला धडक बसली आणि या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेत, 2 जण जखमी झालेत। वनराई पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय मात्र आरोपी कार चालक फरार आहे। आता प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीवरचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आणि या कारवाई विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राज्य सरकारनं अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावरती कारवाई केली होती आणि त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। त्यावरतीच आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। तर अफजल खानाच्या कबरीच्या ठिकाणाचं अवैध बांधकाम प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलंय। रात्री उशिरापर्यंत ही मोहीम पूर्ण झाली आणि आता साहित्य हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे या परिसरात दुसऱ्या दिवशीही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। योग्य कारणाशिवाय कुणालाही प्रतापगडावरती सोडलं जात नाहीये। एकूणच कारवाईची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळण्याची शक्यता आहे माध्यमांना। काल शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात करण्यात आली। मात्र आता या कबरीच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणावरून राजकीय पक्षांमध्येच आरोप प्रत्यारोपाच्या नव्या फैरी चढू लागल्यात। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक। कबरीवरचं अतिक्रमण मवियानं का काढलं नाही? फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल। अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। फडणवीस मुख्यमंत्री असताना खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी 2017 सालापासून
प्रयत्न सुरू होते, पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानं कारवाईला ब्रेक लागला. पण कोर्टाचा अडथळा दूर झाल्यानंतर कबरीच्या बेकायदा उदात्तीकरणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमींनी अतिक्रमण विरोधात आंदोलनं केली, पण अतिक्रमण काढण्याऐवजी शिवप्रेमींवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती. यापूर्वी ज्या शिवप्रेमींनी अशा प्रकारचं आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले, पण अतिक्रमण काही निघत नव्हतं. आज मला असं वाटतं की सगळ्यांच्या करता ही समाधानाची बाब आहे की संपूर्ण अतिक्रमण आता या ठिकाणी काढण्यात येईल. स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी आलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवती बेकायदा बांधकामं करून त्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात हा सर्जिकल स्ट्राईक असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या सुदैवानी आणि त्या कबरीच्या समितीच्या दुर्दैवानी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करता आली नाही. कोर्टामध्ये केसेस गेल्या, मग हायकोर्टाने सुद्धा या संदर्भात निर्णय दिला. शिवभक्तांची मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून तीव्रतेने मागणी होती आणि मग जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा आम्ही निर्णय केला. महाविकास आघाडी ही कबरीचं उदात्तीकरण थांबवू शकली असती, पण त्यांच्यात ती इच्छाशक्ती नव्हती असा टोला फडणवीसांनी लगावलाय. लगातार कोर्ट ने भी ये कहा था कि इस प्रकार से ये जो अतिक्रमण वहाँ पर हुआ है वो अतिक्रमण हटाया जाना चाहिए. 2007 का निर्णय था लेकिन वो इम्प्लीमेंट नहीं हो पा रहा था. अफजल खानाच्या कबरीवरच्या अतिक्रमणावर कारवाई केल्यानं शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी या प्रकरणात बॅकफूटवर गेलीये का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रुचा खानोलकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रतापगडापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनधिकृत बांधकाम सुद्धा पुरातत्व विभागानं हटवलंय. भुईकोट स्वरूपातील या ऐतिहासिक किल्ल्याची जागा बेकायदेशीरपणे बळकावली जात असून पुरातत्व विभागानं हे बेकायदेशीर अतिक्रमण हटवावं अशी मागणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली होती. आणि अनधिकृत पत्राशेडमुळे ऐतिहासिक किल्ल्याला बाधा पोहोचत असल्यामुळे पुरातत्व विभागानं संबंधितांना स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी 4 वेळा नोटीस बजावली होती. पुढची बातमी. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावरती निघालेत. साई रिसॉर्टच्या कारवाईच्या पाठपुराव्यासाठी ते रत्नागिरीत चाललेत आणि आज रत्नागिरी पोलीस अनिल परब यांच्या विरोधात झालेल्या FIR संदर्भात आपलं स्टेटमेंट घेणार असून अनिल परब यांना हिशोब द्यावा लागणार आहे असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. दापोली तालुक्यातल्या मुरुड येथील साई रिसॉर्टनं CRZच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे. तेजस एक्सप्रेसनी ठाण्यावरून रत्नागिरीसाठी निघालो आहे. अनिल परबला हिशोब द्यावा लागणार. रत्नागिरी पोलीस अनिल विरुद्धचा FIR मध्ये आज माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. रिसॉर्टसाठी पैसा कुठून आला, कुठे गेला, फ्रॉड, फोर्जरी, चिटिंग, अनिल परबला हिशोब द्यावाच लागणार. गेल्या वर्षभर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगामध्ये, तर जवळपास 10 महिन्यांपासून नवाब मलिक तुरुंगाची हवा खात आहेत. मात्र खासदार संजय राऊतांना ईडी कोर्टानं जामीन मंजूर केल्यामुळे तुरुंगातील या दोन्ही नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राऊतांना जामीन, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत. संजय राऊतांना न्याय मिळाला तर तोच न्याय नवाबबाई अनिल देशमुखांनाही मिळो. देशमुखांना वर्ष, मलिकांचा 10 महिने जेलमध्ये मुक्काम. नवाब मलिक देशमुखांना जामीन कधी? ईडीच्या फेऱ्यात सापडलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळालाय. राऊतांच्या जामिनामुळे राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्यात. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता तरी जामीन मिळेल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. अनिल देशमुखांना 1 नोव्हेंबर 2021ला अटक झाली आहे. अनिल देशमुखांच्या अटकेला 1 वर्ष उलटून गेलंय. नवाब मलिकांना 23 फेब्रुवारी 2022ला अटक झाली आहे. मलिकांच्या अटकेला 10 महिने झालेत. राऊतांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलिक आणि देशमुखांना मिळावा असं नेत्यांना वाटतंय. जसा संजय राऊतांना न्याय मिळाला तर तोच न्याय
नवाबबाई अनिल देशमुखांनाही मिळो. आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चालले आहेत. अनेक लोक असे आहेत, आमच्या ताई आहेत, त्यांचेही मिस्टर तिथे आहे, खडसे साहेबांच्या जावयांचा उल्लेख मी आवर्जून करते. असे असंख्य लोक आज जेलमध्ये आहेत. माझा त्या न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आणि हेही सगळे लवकरात लवकर सुटून येतील असे आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या अपेक्षेवर सत्ताधाऱ्यांनी शाल जोडीतले लगावले आहेत. जर असा प्रश्न निर्माण झाला असेल त्याचं उत्तर कालच वाटतं काही एसीबीच्या लोकांनी दिलेलं आहे की कोणाच्या बाहेर येण्यावर मी टीका करत नाही, पण जर 102 दिवसामध्ये संजय राऊत साहेब बाहेर आले असतील तर आमची ही 2 मंडळी बाहेर का आली नाहीत अशी प्रश्नचिन्ह त्यांनीच उभी केलेली आहे. आणि म्हणून मगाशी पण मी सांगितले की न्यायालयाने एखादी गोष्ट केल्यानंतर त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही, मी बोलू पण नाही, परंतु काहीतरी कुजबूज मात्र सुरू झालेली आहे की हे कशामुळे घडलं. आपणही व्यवहारात पाहतो ना की खून केलेल्यांनाही जामीन मिळतो, चोरी केलेल्यांनाही जामीन मिळतो आणि त्याच्यामुळे जामीन मिळणं म्हणजे निर्दोष आहे असं समजण्याची गरज नसते. आणि त्यामुळं सुप्रियाताईंनी कदाचित न्यायालयाला ती विनंती केली असेल असं मला वाटतं. छगन भुजबळांना ईडीनं अटक केल्यानंतर जवळपास 2 वर्ष ते ईडीच्या कोठडीत होते. अनिल देशमुख आणि नवाब मलिक ईडीच्या कोठडीत असले तरी त्यांची प्रकरणं वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आता एसीबीने ईडीला क्लीन चिट दिली आहे आणि जितेंद्र नवलानी प्रकरणामध्ये ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश दिसत नाही असं एसीबीने म्हटलंय. ईडीनं आपल्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टातून मागे घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परमबीर सिंह यांचा हस्तक असलेल्या नवलानीनं व्यावसायिकांकडून कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा आरोप होतोय. एसीबीनं ईडीला क्लीन चिट दिलेली आहे आणि याच संदर्भात अधिक बोलूयात. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय सविस्तर? श्वेता, आपल्याला माहिती आहे की गेल्या मविया सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकारची तपास एजन्सी आणि राज्य सरकारच्या तपास एजन्सी यांच्यामधलं युद्ध हे शिगेला पोहोचलं होतं. ईडी ही केंद्र सरकारची तपास एजन्सी आणि महाराष्ट्र सरकारच्या ईओडब्ल्यू आणखी FIR पोलीस म्हणजे संजय राऊत यांनी ज्यावेळेस जितेंद्र नवलानीवर परमबीर सिंह यांचा हस्तक असल्याचा आरोप केला होता आणि अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी गोळा करण्याचा आरोप सुद्धा केला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी बोट ठेवलं होतं आणि याचमुळे ईडी स्वतः कोर्टात गेलं होतं आणि आपल्या ईडीच्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावं म्हणून, कारण राज्य सरकार ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत होतं असं एकंदरीत तयार झालेलं चित्र होतं. केंद्रीय तपास यंत्रणा आणखी राज्य तपास यंत्रणा यांच्यातला हा संघर्ष हायकोर्टामध्ये चर्चेत आला आणि हे आपल्या देशातलं पहिलं उदाहरण म्हणता येईल. दरम्यानच्या काळात सत्ता बदल झाला, शिंदे फडणवीस सरकार आलं, आणखी राज्य सरकारने ज्या पद्धतीने भूमिका घेतली याचमुळे ईडीनं आपल्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावं ही याचिका मागे घेतली आहे. अर्थात त्याचा बेस हाच आहे की राज्य सरकारच्या अँटी करप्शन ब्युरोनं ईडीच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामध्ये ईडी अधिकाऱ्यांचा कोणताही सहभाग दिसून येत नाही अशा प्रकारचा स्पष्ट रिपोर्ट, स्पष्ट अहवाल त्यांनी सादर केल्यानं ईडीच्या अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावं याची अनावश्यकता वाटायला लागली आणि याचमुळे ही याचिका मागे घेतली आहे. एकंदरीत केंद्रीय तपास यंत्रणा आणखी राज्य तपास यंत्रणा यांच्यामध्ये जो संघर्ष गेल्या काही महिन्यात दिसून येत होता तो कुठेतरी मिटला आहे असं चित्र आपल्याला नक्कीच म्हणता येईल. श्वेता. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता संजय राऊतांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंनी तर केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत असल्याचा घणाघात केलाय. तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत. केंद्रीय तपास यंत्रणांवर ठाकरेंचा प्रहार. ठाकरेंच्या आरोपांवरून राजकारण तापलं. राऊतांच्या जामिनानंतर आरोप प्रत्यारोप. संजय राऊत यांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्यात. त्याला कारण ठरलंय विशेष कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण. संजय राऊतांच्या जामिनाच्या निकालपत्रात न्यायालयानं राऊतांची अटक बेकायदेशीर असल्याचं अत्यंत परखड निरीक्षण नोंदवलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार घणाघात केलाय. या निकालपत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपली निरीक्षणे त्यांनी नोंदवलेली आहेत. त्याच्यामुळे आता हे जगजाहीर झालेलं आहे की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं का त्याच्या अंगावर जात आहेत
बेकायदेशीरपणाने जात आहेत आणि हे संपूर्ण जग बघतंय, देश बघतोय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्याने देखील राऊतांच्या जामिनानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केलाय. माननीय खासदार संजय राऊत यांची आज उच्च न्यायालयानं सुटका केली. आम्ही तर त्या निर्णयाचं स्वागत करतो आहोत. दुर्दैवानं देशामध्ये जे चाललेलं आहे, कुणी विरोधी बोललं तो गुन्हेगार ठरण्यास सुरुवात झालेली आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणाकरता होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर माननीय खासदारांना त्रास झाला. आज न्यायालयाने चांगला निर्णय दिला. मला असं वाटतं सत्यमेव जयते, जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की जे काही खरं असेल, अन्याय करू नका हो. कशासाठी कुणावर अन्याय करायचा? सत्ता ही कुणावर अन्याय दमदाटी करण्यासाठी नसते, ती सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. विरोधकांनी राऊतांच्या प्रकरणावरून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर निशाणा साधलाय, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. उद्धव ठाकरेंना असे आरोप करायची सवयच आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरून बघितलं पाहिजे, म्हणजे याचं उत्तर त्यांना मिळेल. एका बाजूला त्या ठिकाणी सांगायचं न्यायव्यवस्थेवरचा आमचा विश्वास दृढ झाला आहे. याचा अर्थ या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, या देशामध्ये त्या ठिकाणी संविधान आहे, हे तर मान्य करायचं. परत 3 महिने काही पक्ष सांगत नसतो ना, कोर्टानेच त्या ठिकाणी 3 महिने जामीन मिळाला नव्हता आणि त्याच्यामुळे जे काय प्रक्रिया आहे ती कोर्ट करत असतं. एकंदरीतच सुशांत सिंग प्रकरण असो किंवा मग आर्यन खानवर झालेली कारवाई, या दोन्ही प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता पुन्हा एकदा राऊत प्रकरणात थेट विशेष कोर्टानं ईडीनं केलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर ठरली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे पक्षावरती टीका करत गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केलं. गुलाबराव पाटील काय असतील किंवा अब्दुल सत्तार काय असतील, यांना काल परवापर्यंत माननीय उद्धव साहेबांचा सुसंस्कृतपणाचा एक धाक त्यांच्यावर होता. आज त्यांच्यावर कोणाचाही धाक राहिलेला नाही आणि बेलगाम वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन ते बसलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी कधी कधी आपला विचार, आपले शब्द आणि आपली भाषा ही दुसऱ्याच्या तोंडून वदवण्याचं काम करत असते आणि म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन बसलेत. मी एवढंच म्हणेन, गुण नाही पण वाण लागलाय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळेच अडचणीत आलेले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार चांगलेच गोत्यात आले होते, मात्र आता अब्दुल सत्तारांनी कानावर हात ठेवलेत. आता राजकीय प्रश्नांवरती अब्दुल सत्तार यांनी काय भूमिका घेतली आहे पाहूयात. बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं, बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच राजकीय संकटातून तावून सुलाखून निघाल्यात. अर्थात ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा रोखठोक वक्तव्य करून अब्दुल सत्तार वादात अडकले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची सभा आयोजित केली होती. त्याच दिवशी अब्दुल सत्तारांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कानपिचक्या दिल्यानंतर सत्तारांना माफी मागावी लागली. त्यानंतर अब्दुल सत्तार सावध झाले आहेत. राजकीय प्रश्नावरती अब्दुल सत्तार आता कशी प्रतिक्रिया देतात ते पाहूयात. मी पहिलेच बोललो तुम्हाला का मी आजच्या दिवशी तुम्हाला हात जोडून विनंती करू लागलो का हे अधिकारी आहेत, यांना वर्तमानपत्रात आणि टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं की त्यांची जमानत झाली. आपल्या शुभेच्छा आहे त्यांना, का चांगला वाघ आहे का काय आहे, आम्हाला मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. परत एक तर नवीन भूत लावून टाकतात माझ्या पाठीवर. आता मला काय होते, मी सुरक्षित
मला राजकीय प्रश्न विचारू नका अशी भूमिकाच अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. एकंदरीतच राजकीय संकटानंतर अब्दुल सत्तारांनी आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बदले बदले मेरे सरकार नजर आते हैं. लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार परत आणण्यासाठी ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलाय. त्यामुळे आता ही जगदंब तलवार भारतात आणण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा करण्यात येते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जगदंब तलवार ही देशाची अस्मिता आहे आणि ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती. सध्या ही जगदंब तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयामध्ये आहे. मी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान श्री सुनक यांच्याशीही संपर्क करणार आहे की आपण जगदंब तलवार जी आमच्या अस्मितेचं प्रतीक, आमच्या शूरतेचं प्रतीक आहे, जी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने अतिशय पावन झाली, ती तलवार महाराष्ट्राला परत करावी. मी केंद्राला पहिलं पत्र पाठवलं आहे आणि दुसरं आज आम्ही पंतप्रधान ब्रिटनचे त्यांना विनंती करतोय. महाराष्ट्राच्या गर्वाचे जे जे काही चिन्ह असतील त्या चिन्हांच्या संदर्भात प्रयत्न करणं हे त्यांचं निश्चितपणे कामच आहे. अर्थात तिकडे असलेली तलवार किंवा इकडे आमच्या उदयनराजेंजवळ असलेली तलवार या दोन्ही महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे पाहत असताना केवळ एवढ्याच नजरेने आपण बघितलं पाहिजे की जे जे काही आमच्याकडनं नेलं आहे ते परत आणण्याचा प्रयत्न करणं हे योग्यच आहे. महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारमधील सचिवस्तरीय अधिकारी गुरुवारी खोल समुद्रामध्ये पोहोचले. नौदलानं आयोजित केलेल्या समुद्रात एक दिवस या उपक्रमाच्या निमित्तानं नेते मंडळी 3 युद्धनौकांवरती स्वार झाले होते. लोकप्रतिनिधींना लष्कराची माहिती देण्यासंबंधीचा हा उपक्रम संरक्षण मंत्रालयानं आखलाय. विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह 25 लोकप्रतिनिधी आणि एकूण 125 अतिथींनी यात सहभाग घेतला होता. नौदलात अलीकडेच दाखल करून घेण्यात आलेल्या INS विशाखापट्टणम या आघाडीच्या विनाशिकेसह INS चेन्नई विनाशिका आणि INS तेग या फ्रिगेटचा यामध्ये समावेश होता. सर्व अतिथींना घेऊन या 3ही युद्धनौका खोल समुद्रामध्ये गेल्या आणि तिथे त्यांच्यासमोर नौदलाच्या विविध सरावांचं सादरीकरण करण्यात आलं. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता बातमी पुण्यातून आहे. तिथे पाण्यासंदर्भात पालिकेने एक फतवा काढलाय. पाण्याचा अपव्यय केल्यास कठोर कारवाईचा इशारा पालिकेने दिलाय. पाणी मीटर बसवलेल्या 4,500 लोकांना याबाबतची नोटीस पाठवण्यात आली आहे. पुणेकरांनी मात्र पालिकेच्या या फतव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पद्धतीने पालिका पुढे चालली त्याला चाप लावण्यासाठी नागरिकांनीही पुढे आलं पाहिजे. नागरिकांनी अशा गोष्टीचा तीव्र विरोधही केला पाहिजे. आम्ही नागरिकांच्या बरोबर आहोत. ज्या ज्या वेळेला असं काही घडेल त्या त्यावेळेला आम आदमी पक्ष तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, नागरिकांना दंड लावताय ठीक आहे, क्षणभर ते मान्य करू, परंतु आधी पुणे महापालिकेच्या आयुक्तापासून खालच्या अधिकाऱ्यापर्यंत ज्यांच्याकडेही पाण्याची मीटर्स आहेत त्यांची मीटर्स आणि त्यांना आलेलं बिल हे पालिकेने जाहीर करावं. पुणे महापालिकेनं 24/7 ही पाणी पुरवठा योजना लागू केलेली आहे. पण मुद्दा असा आहे की ती योजनाच पूर्ण झालेली नाही. आत्ताशी 25% मीटर बसलेले आहेत. म्हणजे 8 लाख प्रॉपर्टीज आहेत पुणे महापालिकेच्या हद्दीत, फक्त लाखभर मीटर बसलेले आहेत. हे अशी मीटर बसलेली आहेत. मुळात ती योजना 2022 मध्येच पूर्ण अपेक्षित होतं, ती योजना पूर्ण झालेली नाही अद्याप. पण ज्या घरी आता मीटर बसवलेत ना तिथल्या लोकांना पालिकेने धमकीवजा नोटिसा पाठवायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही पाण्याचा अतिरिक्त वापर करताय, अपव्यय करताय. म्हणजे पर माणसी 150 लिटर पाणी वापरणं अपेक्षित आहे संकेतानुसार पालिकेचं, पण तुम्ही जास्त वापरताय म्हणून तुम्हाला आम्ही धमकीवजा नोटीस देतो. त्यात पालिकेने असं नमूद केलेलं आहे की तुम्ही जर अतिरिक्त पाण्याचा वापर टाळला नाही, थांबवला नाही, तर आम्ही तुमच्यावर कठोर कारवाई करू. याचा अर्थ काय घ्यायचा? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
आणि पालिका जे गैरवापर करते पाण्याचा, म्हणजे नगरसेवक असतील, अधिकारी असतील किंवा टँकर गळती असे जवळपास 40% पाण्याची गळती होती, त्याचा हिशोब कोण देणार? असे सगळे प्रश्न आता हे पुणेकर उपस्थित करतात. कुठल्या नियमानुसार माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी अशी नोटीस तर पाठवलेली आहे. तुम्ही पालिकेला विचारलं या संदर्भात काय? काहीच नाही. पालिकाला काही बोललो नाही मी, काहीच नाही. चुकीची माहिती दिलेली आहे. आमच्याकडे 4 कुटुंब आहेत आणि 22 माणसं आहेत, तर त्यांनी 1 कुटुंब आणि 7 माणसं असं दिलंय. त्यामुळे हे प्रमाण हिशोबात चुकवलं, हिशोब चुकवलेला आहे. आणि त्यामुळे ते खरं म्हणलं तर आम्ही म्हणजे त्यांच्या नियमाप्रमाणे पाणी वापरलेलं आहे, तरी देखील त्यांनी आता ही नोटीस पाठवून आमच्यावर. काय म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी मीटर घेताना सर्वांची नावं टाकायला पाहिजे होती आणि ती न टाकल्यामुळे हे चुकीच्या माहितीमुळे ही बिलं जास्त आलेली आहेत. तर 1 लाख मीटर लागलेले आहेत पुणे शहरात, अजून 25 लाख मीटर लागणे बाकी आहेत. आणि एवढे कमी मीटर लागल्यानंतर पण तुम्ही लोकांना जर नोटीस पाठवत असता तर ह्यात लोकांमध्ये भीतीचं वातावरण होईल आणि जनतेमध्ये वेगळा एक मेसेज जाईल. तर या विरुद्ध लवकरात लवकर तुम्ही ज्या 4600 नोटीस आमच्या वारजे भागात पाठवलेल्या आहेत ते कॅन्सल कराव्या. तुम्ही जर नाही केल्या तर याबाबत आम आदमी पार्टी नक्कीच एक मोठं आंदोलन या सर्व लोकांच्या वतीने नक्कीच करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यामध्ये आता यापुढे मांजर पाळायची असेल तर महानगरपालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. यापूर्वी श्वान अर्थात कुत्रा पाळायचा असेल तर महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागत होता. मात्र आता मांजर पाळण्यासाठी असे कुठलेही नियम आतापर्यंत नव्हते, पण कुत्र्यासोबत आता मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याचा नियम केलाय. त्यासाठी अर्ज भरून मांजराचे 3 फोटो आणि 50 रुपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावे लागणार आहेत. अँटी रेबीज लसीकरण प्रमाणपत्र सुद्धा सादर करावं लागणार आहे. तसे आदेशच पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आले. नाशिकमध्ये एक मोठी बातमी समोर आली. येथे एका जखमी बिबट्यानं वनरक्षकावरती हल्ला केलाय. नाशिक औरंगाबाद मार्गावरील चांदोरी जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याची पाहणी करणाऱ्या वनरक्षकावरतीच या बिबट्यानं झडप घातली. या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. मुंबईतील बहुतेक सर्वच नोडमधील प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळल्यामुळे माझगाव, मालाड, चेंबूर आणि नवी मुंबई या परिसराचा रेड झोनमध्ये समावेश झालाय. परिणामी मुंबईकरांना सर्दी खोकल्याच्या त्रासाचा सामना करावा लागत असून प्रदूषणाची समस्या सुद्धा भेडसावतीये. माझगाव आणि मालाडमधील हवेची स्थिती सर्वाधिक खराब झाली आहे. तिथली हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 328 आणि 301 इतका अतिशय वाईट नोंदवला गेलाय. माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 238 इतका सर्वात वाईट नोंदवला गेलाय. त्यानंतर मुंबईतलं उपनगर असलेला मालाड या ठिकाणी 301 इतका निर्देशांक नोंदवला गेलाय हवा गुणवत्तेचा. त्यानंतर चेंबूर 245 आणि BKC मध्ये 235 इतका हवा निर्देशांक. तर अंधेरीमध्ये 225 आणि त्या खालोखाल बोरिवली 232, कुलाबा 211 आणि नवी मुंबईमध्ये 336 इतका वाईट निर्देशांक हवेच्या गुणवत्तेचा नोंदवला गेलाय. दुसरीकडे दिल्ली NCR मध्ये सुद्धा प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे. एअर स्टँडर्ड एजन्सींनी अंदाज वर्तवलाय की वायव्य पश्चिम दिशेकडून खळ्याचा धूर नवी दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वातावरणामध्ये धुक्याची चादर पसरू शकते. परिणामी अत्यंत खराब हवेची उच्च पातळी गंभीर श्रेणीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासात NCR मधील शहरांमधील हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये त्याची गुणवत्ता नोंदवली गेली आहे. मध्य रेल्वेनं चालू आर्थिक वर्षात भंगार विक्रीमधून 250.49 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत मध्य रेल्वेला प्राप्त झालेल्या 248.67 कोटींच्या महसुलाच्या तुलनेत ही किंमत 1.82 कोटी रुपयांनी जास्त आहे. कोणत्याही वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून मिळालेला हा सर्वाधिक महसूल म्हणावा लागेल. वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये रात्री अचानक आग लागल्यामुळे 4 ते 5 घरं जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं साधारण 1 तास लागला ही आग आटोक्यात आणण्यासाठी. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणामध्ये वडवणी न्यायालयानं 169 आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी केलंय. अटक वॉरंट जारी केल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच धरपकड सुरू झाल्यामुळे खळबळ माजली आहे आणि या प्रकरणातील 3 आरोपींना वडवणी पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यवधी रुपयांची लूट करून अनेकांनी आपली घरं भरली होती आणि आरोपी न्यायालयात हजर राहून न्यायालयीन कामकाजामध्ये सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं हे अटक वॉरंट जारी केलंय. दिवाळीच्या धामधुमीत एका बंटी बबलीनं मोठा हात मारला होता. मेहुणी आणि दाजींच्या जोडीनं तब्बल 1 कोटीचे दागिने लंपास केले होते आणि त्यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र पुणे पोलिसांनी तपास करून उच्च शिक्षित बंटी बबलीला गजाआड केलंय. आठशे खिडक्या आणि 900 दारानं गेलेली ही नार सोनिया पाटील आणि तिचा दाजी राजीव काळमे या दोघांना त्यांच्या सासरी म्हणजे जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे. मूळचा अमरावतीचा असलेला राजीव हॉटेल व्यावसायिक आहे, तर त्याची साथीदार असलेली मेहुणी सोनियानं वकिलीचं शिक्षण घेतलंय. मात्र चांगलं शिक्षण घेऊनही हे दोघे चोरी करत होते. आलिशान कारमधून रेकी करून नंतर ते दोघे चोरी करायचे. दुकानदार आणि सगळे नागरिक यांनी याच्यामध्ये चांगलं सहकार्य पोलिसांना केलं. त्यामुळे सीसीटीव्हीचं जे काही फुटेज थोड्याफार प्रमाणात अवेलेबल होतं, अगदी स्पष्ट असं काही नव्हतं, तर त्याच्यावरती प्रचंड मेहनत आणि काम करून आम्ही ह्या आरोपी आले कुठून त्याचा येण्याचा मार्ग ट्रेस केला. तर तो रिव्हर्स ऑर्डरमध्ये ट्रेस करत करत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो. कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 ऑक्टोबर रोजी घरफोडी झालेली होती. बंटी बबलीनं हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल 98 लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. चोरी उघडकीस येऊ नये याची पुरेशी खबरदारी घेतलेली होती. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर ही जोडी पोलिसांच्या हाती लागली. रेकी करून बंद असलेली घरं हेरून हे दोघे डाव साधत होते. हे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांना 11 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. पुढचा तपास सुरू आहे. सधन कुटुंबाची पार्श्वभूमी आणि उच्च शिक्षित असूनही आरोपी घरफोड्या का करत होते हा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झालाय. सोनिया पाटील आणि राजीव कळमे या जोडीनं आधी किती ठिकाणी घरफोडी केली हेही आता तपासात उघड होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. स्वागत आणि पुढची बातमी आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका करून त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. यावेळी सुप्रीम कोर्टानं अनेक अटी घातलेल्या आहेत. गौतम नवलखा यांना आता नवी मुंबई इथे त्यांच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवलं जाणार आहे. मात्र या दरम्यान त्यांना कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल असे कोणतेही गॅजेट्स वापरता येणार नाहीत. दरम्यान नवलखा यांना पोलीस अधिकारी मोबाईल फोन उपलब्ध करून देणार आहेत, ज्यामुळे ते दिवसातून फक्त 5 मिनिटं कुटुंबियांशी बोलू शकतील आणि त्याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांना फोन कॉल्सवरती लक्ष ठेवण्याचे आणि रेकॉर्ड ठेवण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेत. मुंबईकरांनो, तुमच्या लहान मुलांना जपा, कारण मुंबईवरती कोरोनानंतर आता गोवरचं संकट आलंय. लहान मुलं, गर्भवती महिलांना सुद्धा त्याचा धोका जास्त आहे. केंद्राचं एक पथक मुंबईमध्ये दाखल झालंय आणि गोवंडीमध्ये गोवरचा प्रादुर्भाव सर्वाधिक आढळून आलाय. 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून मुंबईमध्ये गोवरची साथ पसरायला सुरुवात झाली आणि मुंबईतल्या 5 विभागामध्ये गोवरचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून आलाय. आतापर्यंत 84 लहान बालकं गोवरनीनं बाधित झाली असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेनं मुलं आणि गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या F उत्तर, H पूर्व, LM पूर्व आणि P उत्तर या विभागामध्ये 5 वर्षांपर्यंत मुलांमध्ये गोवर या आजाराचा संसर्ग आढळून आलाय. तर सर्वाधिक रुग्ण हे M पूर्व विभागातले. गोवर या आजारावरती औषध नाही, मात्र संक्रमण टाळता येऊ शकतं.
लसीकरण एकमात्र पर्याय आहे. गोवर लसीच्या दोन्ही मात्रा घ्यायला हव्यात. संक्रमित मुलांना गर्दीमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा खेळायला इतर मुलांसोबत पाठवू नये. आणि संक्रमित मुलं आणि महिलांनी फलाहार अधिक करावा. आता साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साई भक्तांना आता साईंच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीसमोरील काचा हटवण्याचा निर्णय साई संस्थाननं घेतलाय आणि त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर समाधीसमोरच्या काचा हटवण्यात आल्यात. साईबाबांचं समाधी स्पर्श दर्शन खुलं. समाधी लगतचं काचेचं कवच हटवलं. साईबाबा भक्तांमधील दुरावा संपला. जगदाता विश्वविधाता तू ही सुबह तू ही शाम. आता साई भक्तांना शिर्डीतील साईबाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे सर्व साई भक्तांना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. साई समाधी मंदिरामध्ये काचांमुळे भाविकांच्या दर्शनास थोडा अडथळा होतो. तो अडथळा मोकळा करणे, द्वारकामाई अजून भाविकांसाठी खुलं करणे, गुरुस्थान इथे आरती चालू असताना जी परिक्रमा होते ती परिक्रमा पुन्हा चालू करणे, या सर्व मागण्यांना संस्थांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. सबका मालिक एकची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात मात्र व्हीआयपी कल्चरचा बोलबाला होता. व्हीआयपींना थेट बाबांच्या समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येत होतं. त्यासाठी समाधीलगतच्या काचेचं कवच बाजूला केलं जात असे. पण आता हा भेदभाव दूर करण्यात आलाय. दर्शकों को अच्छी तरीके से दर्शन हो सकता है क्योंकि कांच हर लोग सेटिस्फेक्शन से दर्शन करके जा सकते हैं. और ये अच्छा इनिशिएटिव था. ये कांच निकाला और हो सकता है अच्छी से. तर काचा लावलेल्या असल्यामुळं आम्हाला काय व्यवस्थित समाधानकारक दर्शन झालं नाही. पण ह्यावेळी आम्ही सहकुटुंब सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो तर आमचं मनोभावे छान माथा टेकून दर्शन झालं. समाधी स्पर्श दर्शनासोबतच साई भक्तांना द्वारकामाई मंदिराच्या आतील बाजूला प्रवेश दिला जाणार आहे. तसंच साईंची आरती सुरू असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा करता येणार आहे. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या मंदिर प्रशासनाची मात्र व्हीआयपींवरती श्रद्धा आहे. व्हीआयपींसाठी प्रशासनाकडून पायघड्या घातल्या जातात. मात्र सामान्य साई भक्तांना तासनतास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. पण आता या निर्णयामुळे भक्तांमधील भेदभावाला कायमची मूठमाती मिळालेली असून साईबाबा आणि भक्तांमधील अंतर मिटलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय आणि गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं सुद्धा बोललं जात होतं. अखेर या चर्चांवरती एकदाचं शिक्कामोर्तब झालंय. सानिया शोएबचा घटस्फोट. 12 वर्षांचा संसार मोडणार. काही दिवसांपासून दोघांतील दुरावा वाढला. सोशल मीडियावर काही पोस्टही व्हायरल. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात काही ठीक सुरू नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावरती उधाण आलं होतं. मागच्या अनेक दिवसांपासून दोघेही विभक्त राहत असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीनं दिली होती. दरम्यान आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान शोएब मलिकची एक जुनी पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. हे दोघे 30 ऑक्टोबर रोजी मुलगा इझानच्या वाढदिवशी शेवटचे एकत्र दिसले होते. पण त्यानंतर शोएब मलिकनं सोशल मीडियावरती जे काही लिहिलं त्यावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर सानिया मिर्झाच्या पोस्टनं त्याला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय. व्हायरल होणाऱ्या त्या पोस्टमध्ये शोएब म्हणाला होता, जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा आमच्यासाठी जीवनाला एक विशेष अर्थ होता. आपण एकत्र राहू शकत नाही, रोज भेटू शकत नाही, पण बाबा प्रत्येक क्षणी तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करतो. बाबा आणि मम्मी तुझ्यावरती प्रेम करतात. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होते. दरम्यान सानियानं केलेल्या पोस्टनं शोएबच्या या जुन्या पोस्टला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय.
तिनं तिच्या इन्स्टावरून एक पोस्ट शेअर करत ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, या सगळ्यांच्या समस्यांवरती अल्लाहच मदत करेल असं सानियानं म्हटलंय. 12 एप्रिल 2010 मध्ये या दोघांनी हैदराबाद इथे लग्न केलं होतं. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आणि आता फक्त घटस्फोटाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय आता. नमस्कार.